नेशनल एजुकेशन सोसाइटी जयतबाम रुकैया बेगम प्राइमरी हाई स्कूल मराठी उर्दू जूनियर कॉलेज और ओपन यूनिवर्सिटी BA इस इदारे के मोतबर साहब अली जनाब अफसर बाबा साहब और इस इदारे के जिम्मेदार सदर मुदरिस प्रिंसिपल अली जनाब कसीरी सर और तमाम स्टाफ की जानिब से आए हुए मेहमान का हम इस्तकबाल करते हैं, वेलकम करते हैं और सुस्वागत करते हैं। तो सबसे पहले मेहमान खुसूसी जो मोटिवेशन स्पीच के बेंजामिन साहब आए हुए हैं, इनका इस्तेमाल के लिए मैं अली जनाब कसीरी सर से दरख्वास्त करता हूँ कि वो हाथ और देकर उनका इस्तेमाल करें। अली जनाब कसीरी सर। आए हुए हैं, इनका इस्तेमाल के लिए मैं अरबाज साहब से गुजारिश करता हूँ कि वो संदीप साहब का शाल हाथ बुके देकर उनका इस्तेमाल करें। संदीप हेडमास्टर साहब की जानिब से और असातिज़ा की जानिब से मैं इनका खैर-मक़दम करता हूँ, वेलकम करता हूँ, सुस्वागत करता हूँ। एक ऐसी शख्सियत हमारे पास जलवा फरोज है, देवेंद्र बेंजामिन, डॉक्टर ऑफ गुड न्यूज़ मिनिस्ट्री, इंचार्ज ऑफ 47 चर्च इन महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना, स्टडीज ऑफ ग्रेजुएट ऑफ न्यूजीलैंड MDC, और इन्होंने आज विजिट की है, अब तक विजिट UK, USA और थाईलैंड, और इनकी 2 लड़कियां जो है ज़ेर तालीम है USA में, और टेक केयर ऑफ 25 इन्हें 25 लड़कियों को ये खाने पीने रहने का और तालीम का अपने पैसों से करते हैं। और साथ ही साथ स्पीच देते हैं जो बच्चा पढ़ना नहीं चाहता, सुनना नहीं चाहता, देखना नहीं चाहता, समझना नहीं चाहता, ऐसे बच्चों को स्पीच देकर वो तालीम की तरफ राग़िब करते हैं और तालीम से आरास्ता करते हैं और उन्हें पूरा खर्च समाज के अंदर, जिस तरह से समाज ने हमें बहुत कुछ दिया है तो समाज को भी हमें कुछ देना पड़ता है। इसी जद्दोजहद से, इसी फिक्र से, इसी लगन से अपना कीमती वक्त देकर उन्होंने बच्चों को मोटिवेशन करते हैं और उनमें तालीम का जो है तो रोशन तालीम किस तरह से हासिल की जा सकती है, तालीम और तरबियत किस तरह से हो सकती है, समाज में अच्छा शहरी किस तरह से बन सकता है, ये हमेशा कोशिश होती है। तो हम ज़्यादा वक्त न लेते हुए इनको मैं दावत सुखम देता हूँ कि वो अपने ख्यालात का इज़हार करें। उससे पहले मैं ये कहूँगा कि ईसाई मिशनरी है, इस मिशनरी के तहत आप यहाँ उनके अपने स्कूल के अंदर 8वीं 9वीं 10वीं को ये बच्चे तालीम के लिए हम यहाँ देने वाले हैं और हमने सोसाइटी की जानिब से मैं यकीन दिलाता हूँ, सदर मुदरिस साहब की जानिब से यकीन दिलाता हूँ, हमारे टीचर स्टाफ की जानिब से यकीन दिलाता हूँ कि हम उनके वादे पे पूरा उतरेंगे, अच्छी तालीम देंगे और उनके तमाम ज़रूरियात हैं और तमाम जो वसाइल हैं तमाम से उनको आरास्ता करेंगे, एक अच्छा शहरी बनाएंगे। और हम यकीन दिलाते हैं कि यहाँ से निकलने के बाद हर साल हम आप हमको बच्चे देंगे और एक अच्छे शहरी बना के हम आप तक भेजेंगे इंशाल्लाह, है ना। इतना कहकर मैं अपने दौर मराठी में बोलूंगा तो चलेगा ना? समझ में आएगा सबको? हिंदी बात करेंगे तो थोड़ा सा मुश्किल हो जाएगा, लेकिन
मराठी या अंग्रेजी में थोड़ा सा अच्छा बात कर सकता हूँ। मला आनंद वाटतो की आज रुकिया बेगम या शाळेमध्ये स्कूलमध्ये येऊन आपल्या संगती अशा प्रकारचा उत्तम कार्यक्रम एकत्र घेण्याकरिता ही संधी सरांनी दिलेली आहे। अरबाज सरांनी वारंवार ते पाठीमागे होते की यावं आणि एकत्र सहभागिता या ठिकाणी घ्यावी आणि मी त्यांचे मनापासून आभार मानतो। त्याच प्रकारे केसरिया सरांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये बोलून जो सन्मान दिला, मान दिला, सत्कार केला, त्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो। सर्व स्टाफचे देखील मनापासून आभार की अशा प्रकारचा सन्मान त्यांनी दिलेला आहे। आज आपल्या संगती बोलत असताना थोडक्यामध्ये मी माझ्याविषयी तुम्हाला सांगू इच्छितो। माझं शिक्षण मराठी मीडियम स्कूल या मध्ये झालेलं आहे, मराठी मीडियम शाळेमध्ये झालं। परळी वैजनाथ या ठिकाणची सरस्वती विद्यालय शाळेमध्ये अतिशय गरीब परिस्थितीमध्ये देवाच्या दयेनं शिक्षण त्या ठिकाणी 10वी पर्यंत घेतलं। पूर्णपणे मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालं, परंतु एक शिकण्याची जिद्द किंवा काहीतरी नवीन आपल्या जीवनामध्ये शिकावं याची इच्छा बाळगून मी इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासाला सुरुवात केली। आणि मला आठवतं मी ज्यावेळेला 7वी वर्गामध्ये होतो त्यावेळेला आम्हाला इंग्रजीमध्ये डेव्हिड अँड गोलियाथ अशा नावाचा एक धडा होता, पाठ होता। आणि त्या धड्यामध्ये ज्यावेळेला टीचरने आम्हाला इंग्लिश टीचरने सांगितलं की आपल्याला शब्द पाठ करायचे आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेला आपण भाषा शिकतो त्यावेळेला त्या भाषेचे शब्द आम्हाला पाठ करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याची मांडणी व्यवस्थित करता यावी हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे। इंग्रजी माध्यम हे शिकण्याचा सर्वात चांगला उपाय हा की आम्हाला शब्द माहिती पाहिजेत आणि ते शब्द व्यवस्थित आम्हाला मांडता येणं गरजेचं आहे। मी सांगितलं मी मराठी माध्यमामध्ये शिकलेलो आहे, मराठी कुटुंबामध्ये मी वाढलो, परंतु ज्यावेळेला 7वीला मी होतो त्यावेळेला मी 150 शब्द मुखपाठ केले। इंग्रजीचे 150 शब्द मी पूर्णपणे मुखपाठ बाय हार्ट म्हणजे पूर्णपणे मुखपाठ करून ठेवले आणि ते समोर उभं राहून मी बोलू शकत होतो। आणि त्या 150 शब्द ज्यावेळेला मी पाठ केले त्यानंतर माझ्या इंग्रजी बोलण्याचा किंवा इंग्रजी समजण्याचा पूर्णपणे बदल झाला आणि एक चांगल्या प्रकारचं इंग्रजी मी समजू लागलो आणि थोड्याफार प्रमाणामध्ये त्यावेळेला 7वीला असताना बोलण्यासाठी सुरुवात केली। आम्ही कोणत्याही माध्यमामध्ये शिकत असू, मराठी असेल, उर्दू असेल किंवा इंग्रजी असेल, जोपर्यंत आम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच समजणार नाही किंवा पुढे जाता येणार नाही। ते 150 शब्द अजूनही मला आठवतं की त्या 150 शब्दांनी माझा पाया तयार केला। बायबलमध्ये देखील देवाच्या वचनामध्ये पवित्र शास्त्र जे मी शिकवतो जगभरामध्ये त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आमचा पाया हा मजबूत असणं गरजेचं आहे। जर आमचा पाया मजबूत नाहीये तर आमची इमारत मजबूत राहू शकत नाही। पाया मजबूत असणं गरजेचं आहे। जर आम्ही खडकावरती घर बांधलेलं आहे तर आम्ही मजबूत राहणार, परंतु जर वाळूवरती घर बांधलेलं आहे तर ज्या वेळेला वादळ येईल, वारा येईल, पाणी येईल, पाऊस येईल त्यावेळेला ते घर टिकणार नाही, कारण पाया मजबूत नाही। या ठिकाणी आपला पाया मजबूत होत आहे। सरांसंगती बोलत असताना त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी लेकरांना मजबूती दिली जाते, उत्तम शिक्षण दिलं जातं, त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं। मी वर येताना पाहत होतो कम्प्युटरचं शिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे, जी आजच्या युगाची गरज आहे, जे आम्हाला शिकणं गरजेचं आहे किंवा त्याद्वारे आम्ही मजबूत होणार आहोत। जगाच्या पातळीवरती जर आम्हाला टिकायचं असेल, आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल तर आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की शिकण्याकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे। कम्प्युटरच्या युगामध्ये चालण्याकरिता आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे। या नवीन युगामध्ये तंत्रज्ञानाकडे आम्हाला योग्य रीतीने लक्ष देणं गरजेचं आहे। तुम्हाला माहित आहे का तंत्रज्ञानाबद्दल जर आम्ही त्याचा योग्य वापर नाही केला तर बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी देखील घडू शकतात। म्हणून आमचा मोबाईल वापरताना देखील आम्हाला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे की आम्ही कशा रीतीने मोबाईल वापरत आहोत, काय त्या मोबाईल मध्ये आम्ही करू शकतो। बऱ्याचशा आम्ही त्या मोबाईल मध्ये करू शकतो, पण त्याला योग्य रीतीने वापरणं हे फार महत्त्वाचं आहे।
इथं तुमचा पाया मजबूत होणार आहे. आज मी जगभरामध्ये जातो. अमेरिकेला मला वाटतं 15 ते 20 वेळेला मी जाऊन आलेलो आहे. दरवर्षी अमेरिकेला मी जातो. इंग्लंडला मी जाऊन आलेलो आहे. मलेशिया, न्यूझीलंड मध्ये माझं शिक्षण झालं. न्यूझीलंड देशामध्ये मी गेलो आणि तिथं एवढे प्रगत गोष्टी आहेत की ज्या भारतामध्ये येण्यासाठी जवळजवळ 10 वर्ष लागतील. एवढ्या प्रगत गोष्टी आहेत आणि ते कशामुळे झालेल्या आहेत माहिती आहे का? शिक्षणाकडे लक्ष दिल्यामुळं. मला आठवतं मी मागील काही दिवसामध्ये न्यूझीलंड देशामध्ये गेलो आणि तिथं माझे एक मित्र शिक्षक आहेत आणि त्यांनी सांगितलं की चला आपण माझ्या शाळेला भेट देऊ. आणि मग त्यांच्या शाळेमध्ये मी गेलो आणि त्या ठिकाणी शाळा कशी चालते, त्यांच्या शाळा पद्धती कशा आहे ते पाहिलं. तर त्या ठिकाणी पहिल्या वर्गापासून लेकराचा इंटरेस्ट ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने त्याला शिक्षण दिलं जातं. म्हणजे एखाद्याला जर सुतारकीमध्ये किंवा फर्निचर बनवण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर त्या लेकराला त्या पद्धतीचं शिक्षण पहिलीच्या वर्गापासूनच दिलं जातं. म्हणजे त्यांच्याकडे त्या पद्धतीने विशेष लक्ष दिलं जातं. जर एखाद्याला मेकॅनिकल गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर त्याला मेकॅनिकल मोटर व्हेकल या गोष्टीमध्ये शिक्षण दिलं जातं आणि त्यांचा पाया मजबूत केला जातो. मला विश्वास आहे की या ठिकाणी देखील तुमच्या टॅलेंटची कदर केली जाते आणि तुम्हाला योग्य रीतीचं शिक्षण दिलं जातं. त्याचा फायदा आम्ही प्रत्येकाने घेणं गरजेचं आहे. एकदा शिक्षण पूर्ण झालं आणि आम्ही जगात गेलो तर मग शाळेची आठवण आम्हाला येते की आम्ही इथं शिकलो असतो तर बरं झालं असतं. या ठिकाणी चांगल्या गोष्टी आम्ही करून घेतल्या असत्या तर बरं झालं असतं. कारण त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. हे तुमची वेळ आहे. तुम्हाला या वेळेमध्ये शिकणं गरजेचं आहे. बाकी जगाच्या गोष्टीकडे पडू नका. आजकाल भयानक परिस्थिती जगामध्ये निर्माण झालेली आहे. तरुण लेकरं चुकीच्या मार्गावरती जात आहे. चुकीचे निर्णय आपल्या जीवनामध्ये घेत आहे. आता हे सांगायला नाही पाहिजे या ठिकाणी, परंतु मी हे सांगणार हे यासाठी की आपण या चुकीच्या गोष्टीमध्ये जाऊ नये. मागच्या दिवसामध्ये महिनाभराखाली एक 17 वर्षाच्या मुलाचा अंत्यविधी करण्याकरिता मला जावं लागलं आणि मला अतिशय दुःख वाटलं की त्या तरुण लेकराने आपलं जीवन संपवून घेतलं. आत्महत्या त्याने केली. आणि कारण काय माहितीये का? एक प्रेम प्रकरण. 17 वर्षाचं लेकरू प्रेम प्रकरणामध्ये फाशी घेऊन मरण पावलं. प्रियानं, तुमच्यावरती तुमचे आई वडील अवलंबून आहेत. त्या आई वडिलांचं दुःख कितीतरी होतं ज्यावेळेला ते आई वडील माझ्या संगती बोलत होते आणि सांगत होते की आम्ही आमच्या लेकरासाठी कितीतरी प्रयत्न केले, त्याला चांगल्या गोष्टी घेऊन दिल्या, त्याच्यासाठी गाडी घेतली, त्याची मोटरसायकल त्यांनी घेतली. ते माझ्याकडे चर्चवरती त्या गाडीवरती आले होते आणि त्या मुलाला गाडी घेऊन देण्यात आली आणि त्याचे वडील सांगत होते की आम्ही आमच्या लेकरावर एवढं प्रेम केलं की त्या गाडीचे हप्ते भरण्यासाठी त्याची आई, त्याच्या 2 बहिणी शेतामध्ये काम करायच्या आणि त्याच्यापासून मिळालेले पैसे ते आपल्या लेकराच्या गाडीच्या हप्त्यासाठी भरायचे. आणि या मुलाने काय केलं? एक कुठल्या तरी चुकीच्या प्रेम प्रकरणामुळे आपलं जीवन संपवून घेतलं. कितीतरी दुःख त्या आई वडिलाला होतं. प्रियानो, तुम्ही तरुण लेकरं आहात आणि मी आपल्या प्रत्येकाला सांगू इच्छितो की आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्या. चुकीच्या गोष्टीकडे नको, जगातल्या गोष्टीकडे नको, त्याच्यामध्ये आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न. काहीतरी बना. अगोदर आपल्या जीवनामध्ये काहीतरी बना आणि मग आपल्या वैवाहिक जीवनाकडे, आपल्या प्रेमाच्या जीवनाकडे लक्ष द्या. परंतु त्याच्यासाठी अगोदर आपला पाया मजबूत असणं गरजेचं आहे. आणि हे ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपला पाया मजबूत होऊ शकतो. कारण जर आपला पाया मजबूत झाला तर भविष्यामधली आपली इमारत ही भक्कम उभी राहणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी शिक्षण घेत असताना शिक्षणाकडेच लक्ष द्या. जेवढा अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. कारण ही संधी पुन्हा मिळणार नाही. हे अभ्यासाची संधी पुन्हा मिळणार नाही. तुम्हाला कुणी रागवणार नसणार आहे. मी शाळेत होतो त्यावेळेला मला असं वाटायचं की 10वी कधी संपते आणि मी कॉलेजला कधी जातो जिथं कुणी मला काही विचारणार नाही. कधी येणार, कधी जाणार, काही विचारणार नाही. कुणी मला दबाव टाकणार नाही. कुणी मला, हे माझ्या विचारामध्ये होतं. परंतु एकदा 10वी संपल्यानंतर कुणी विचारलं नसल्यामुळं बरेचसे लेकरं आपलं जीवन त्यांनी उद्ध्वस्त करून घेतलेलं आहे. कुणी विचारणार नाही तू काय करत आहेस, कुणी विचारणार नाही तू आलेला आहेस का गेलेला आहेस. या ठिकाणी तुमची काळजी घेतली जाते. तुम्ही आलात त्यानंतर काही काही लोकांना वाटतं की आम्हाला शाळेमध्येच कोंडून ठेवलेला नाही. हे कोंडणं नाहीये, हे तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे.
सरांसंगती मगाशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या लेकरांची व्यवस्थित काळजी घेतो, पूर्ण वेळ त्यांच्याकडे लक्ष आमचं असतं, बाहेर त्यांनी जाऊ नये, कुठेही कोणत्याही लेकरांसंगती किंवा चुकीच्या लोकांसंगती त्यांची सहभागिता नसावी याच्याकडे आमचं लक्ष असतं, असं सरांनी सांगितलं. ज्या वेळेला तुमचं शिक्षण पूर्ण होईल आणि तुम्ही जगात जाल, कुणी तुम्हाला रागवणारा नसणार आहे, कुणी बोलणारा नसणार आहे, कुणी तुम्हाला अडवणारा नसणार आहे, परंतु त्याच्या अगोदर पाया मजबूत करून घेणं गरजेचं आहे, म्हणजे भविष्यामध्ये आम्ही चुकीच्या गोष्टीमध्ये जाणार नाही. मी जिवंत देवाला धन्यवाद देणारा व्यक्ती आहे की मला माझे आई वडील चांगले मिळाले की ज्यांनी मला योग्य वेळेला योग्य गोष्टी शिकवल्या. मी देवाला धन्यवाद देतो माझ्या शिक्षकांबद्दल की त्यांनी मला चांगल्या रीतीचं शिक्षण दिलं, ज्याच्यामुळे मी आज जगभरामध्ये उभा राहून देवाचं वचन लोकांना सांगू शकतो. संपूर्ण जगभरामध्ये मराठी मीडियम मध्ये शिकलो याचा अर्थ मला इंग्रजी येत नाही असं नाही. मी सांगितलं की पाया मजबूत करून घेतला आणि शब्दांची जुळवणी कशी करायची हे समजून घेतलं. आज माझ्या समोर मोठमोठे आमदार, खासदार, वकील, डॉक्टर बसून इंग्रजीमध्ये माझा प्रचार ऐकतात आणि हे फक्त देवाच्या दयेमुळे आहे आणि मेहनतीमुळे आहे की समजून घेण्याची इच्छा. जर नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असेल तर निश्चितच आपल्याला चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. हा पाया आहे आणि तो पाया जर आम्ही मजबूत करून घेतला तर निश्चितच आमची भविष्याची वाटचाल ही मजबूत असणार आहे. म्हणून मी जास्त वेळ आपल्यामध्ये न घेता आपल्याला हेच विनंती करू इच्छितो, जे आपण तरुण लेकरं आहात, आपलं आयुष्य, आपले वय झपझप निघून जातात. मला आठवतं माझी पहिली मुलगी ज्या वेळेला जन्मास आली, आज ती 23 वर्षाची आहे. अमेरिकेमध्ये देवाच्या दयेने तिने शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि शिक्षिका म्हणून ती अमेरिकेमध्ये आता जॉब करणार आहे. दुसरी माझी मुलगी अमेरिकेमध्येच डॉक्टरेटचा अभ्यास करत आहे आणि काही वर्षामध्ये ती डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी सेवा करेल आणि भारतामध्ये देखील ती परत येऊन या ठिकाणी सेवा देणार आहे. मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो की त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. परंतु मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की वर्ष, दिवस, महिने कुणासाठी थांबत नाहीत. मला आठवतं मला असं वाटतं की माझी ती मुलगी जन्मास आली आणि बघत बघत 23 वर्ष पूर्ण झाली. तुम्हालाही असं वाटत असेल की इथं शिक्षण आपण घेतोय आणि वेळ फार स्लो चाललेला आहे. तुम्हाला सांगतो जप 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 वेळ निघून जाणार आणि आपल्या जवळची संधी समाप्त असणार. बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे, संधी साधून घ्या कारण दिवस वाईट आहे. हे दिवस वाईट आहे, आम्हाला संधी साधून घेणं गरजेचं आहे. जेवढं शिकायला मिळेल, जेवढ्या चांगल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला शिकता येतील, शिकण्याचा प्रयत्न करा. कारण पुढं कशा प्रकारचे दिवस असतील आम्हाला सांगता येत नाही. सरांसंगती बोलत असताना सरांनी तीच गोष्ट सांगितली की आजकालची परिस्थिती बिकट झालेली आहे. ज्या प्रकारचे पूर्वीचे दिवस होते तसे नाहीत आणि हे सत्य आहे. पूर्वी ज्या प्रकारचे दिवस होते आता तसे राहिलेले नाहीत. जग बिघडत चाललेलं आहे, चुकीच्या गोष्टी होत चाललेल्या आहेत, युद्ध होत चाललेलं आहे. उद्या आमच्या संख्या आमच्या देशामध्ये काय होईल हे सुद्धा आम्हाला ठाऊक नाही. अशा प्रकारची परिस्थिती असताना उत्तम मिळत आहे त्याचा लाभ घ्या, जे चांगलं मिळत आहे त्या गोष्टीचा फायदा घ्या आणि आपलं जीवन, आपलं करिअर बनवण्याच्या पाठीमागे लागा. चुकीच्या गोष्टीकडं आणि चुकीच्या बोलण्याकडं आणि इतरांकडे पाहून आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करू नका. स्वतः काहीतरी बनण्याचा प्रयत्न करा आणि तो देव निश्चित आम्हाला सहाय्य करणार की जर आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि जो प्रयत्न करतो त्याच्या संगती तो जिवंत देव राहतोच. आणि म्हणून मी आपल्याला उत्तेजन देऊ इच्छितो की जे शिक्षण आपण घेत आहात त्यामध्ये बेस्ट करण्याचा प्रयत्न करा. काही काही वेळेला वाटतं की नाही, आय एम नॉट द बेस्ट, म्हणजे मी एवढा परफेक्ट नाहीये, मला सगळ्याच गोष्टी येत नाही. प्रयत्न केल्याशिवाय आम्हाला परिपूर्ण बनता येत नाही. कदाचित मी माझ्या शिक्षणामध्ये काही विषयामध्ये तेवढा परफेक्ट नव्हतो, म्हणजे विशेषतः गणितामध्ये, इंग्रजीमध्ये मी परफेक्ट नव्हतो. मला माहित आहे काही चुका माझ्यामध्ये होती, परंतु प्रयत्न केला आणि आज त्या गोष्टीवरती मी आधिपत्य मिळवू शकलेलो आहे. इंग्रजी भाषा आधिपत्य मिळवू शकलेलं आहे, गणितावरती आधिपत्य मिळवू शकलेलो आहे, कारण प्रयत्न केला. ज्यावेळेला तुम्ही प्रयत्न कराल निश्चित यश तुमच्या पायाजवळ लोटांगण घेतल्याशिवाय राहणार नाही. जिवंत देव तुम्हाला तो आशीर्वाद देव आणि तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला दी बेस्ट करण्याकरिता, दी बेस्ट म्हणजे अति उत्तम, नुसतं साधारण नाही ठीक आहे झालो पास असं नको, दी बेस्ट करण्याकरिता देव तुम्हाला सहाय्य करू. तुमचे शिक्षक तुमच्या संगती आहेत, तुमचा या ठिकाणी असलेले आई वडील तुमच्या संगती आहेत,
आणि निश्चित ते तुम्हाला सहाय्य करणार आहेत. परंतु आपलाही प्रयत्न असू द्या आणि दी बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या भविष्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देत माझे 2 शब्द मी या ठिकाणी संपवतो. अच्छाई के साथ अच्छाई जुड़ती है. बहुत कम वक्त में हमारी बेंजामिन दुबते साहब से मुलाकात हुई. इतने कम वक्त में हमारे जज्बात उन्होंने समझ सके, उनके ख्यालात अभी सुने. जितनी तारीफ करे उतने कम. इतने प्यारे वक्त उन्हें हो सकते हैं मेरे को अंदाजा नहीं था. बहुत कम वक्त में हर एंगल को, हर पहलू को छूते हुए अपनी बात आपके सामने रखी और उसके जरिए आपको तमाम को एक मैसेज दिया कि जिंदगी में बनने का यही सही वक्त है. यही सही वक्त है. कच्चा आटा आप हैं. आपको जिंदगी में तय करने वाली जो बातें हैं या जो ख्वाब आप देखते हैं उसको अमल में लाने का, उसको तरतीब लगाने का यही सही वक्त है. आप तमाम ने मेहनत करने का और अपने जिंदगी में अपने जो ख्वाब देखने वाले हैं वो मुकम्मल करने का और अपने जिम्मेदार जो हैं माँ बाप जो अपनी जान है, जो अपनी जिम्मेदारी लेते हैं, मेहनत करते हैं, जो मकसद के तहत बेचते हैं, उनके मकसद को हम पूरा करने में कामयाब रहेंगे. आपकी बात का हम पूरा असर लेके आपको हम वादा करते हैं कि बेहतर से बेहतर जब कभी आप इसके बाद में आएंगे, और मौके बहुत आने वाले, इतना अच्छा वक्त है तो आप नहीं छोड़ने वाला मैं. जब भी मौका आएगा तो आपको बोलेंगे, आपको बेहतर बात सुनने को और मिलेंगी. आपका बहुत बहुत शुक्रिया साहब. धन्यवाद. आपके साथ सुवर्ण दिवस असा आपण म्हणूया, कारण इतकी मोठी व्यक्ती आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी वेळात वेळ काढून आजची आपल्याला अपॉइंटमेंट दिली आणि आज आपल्या समोर ते उपस्थित होते. त्यांचे शब्द आपल्याला ऐकायला भेटले आणि नक्कीच सर आमचे विद्यार्थी त्या शब्दांचा मान ठेवतील आणि आपल्या आयुष्यात काही ना काही बदल करून आणि आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतील याची खात्री आम्ही देऊ. आणि कधी जर आमच्याकडून, आमच्या शिक्षकाकडून जर कधी आपल्याला गरज पडली तर विद्यार्थ्यांसाठी कधीही ते अवेलेबल राहू अशी खात्री देतो. आणि आपण आला 24 तास अवेलेबल राहू. आणि आपण आला त्यासाठी आपलं खूप खूप आभार. आपले शब्द विद्यार्थ्यांना फार मोलाचे ठरले त्यासाठी आणि आपला वेळ दिल्याबद्दल आपलं फार धन्यवाद. थँक्यू.